पहा, आपल्याला एखाद्या फोटोचं कॅप्शन करून त्याची झेरॉक्स कशी काढायची. आपण सध्या स्क्रॅपचं काम करत आहोत आणि त्याचा आपल्याला कॅप्शनच्या माध्यमातून झेरॉक्स कशी काढायची यासाठीचा व्हिडिओ आहे. यासाठी आपल्याला गॅलरीमध्ये जावं लागेल. मी माझ्या गॅलरी जातो. या ठिकाणी मी हा फोटो निवडतो आहे. या ठिकाणी शेअर करतो आहे. शेअर करत असताना व्हॉट्सअपला शेअर करतो आहे आणि तो शेअर करत असताना मला झेरॉक्स काढायचे असेल तर माझ्याकडे झेरॉक्सचा नंबर आहे. मी तो टाकतो त्या ठिकाणी आणि शेअर करतो. आपल्याला फॉरवर्ड करायचं आणि शेअर करायचं आहे. आता ॲड कॅप्शन नावाचं ऑप्शन जे दिसतं आहे ते आपण तिला निवडायचं आहे. उदाहरणार्थ याला मानक मी डमी टाकतो आहे. मला याचा मानक माहीत नाही, पण मानक नंबर असं गृहीत आहे की मानक नंबर 32 आहे. याचा स्तर निवडताना मी स्तर क्रमांक 3 निवडला आहे. याचं वर्णन किंवा जे आद्य निष्पत्ती आहे ते मला ठिकाणी वर्णन करायचे आहे. उदाहरणार्थ शाळेत परस बाग आहे, त्याचा उपयोग शाळेत त्याचा उपयोग आहारात होतो. या पद्धतीने मी याला कॅप्शन टाकलेलं आहे आणि मी तो सेंड करत आहे. आता ज्यावेळेस मला झेरॉक्स काढायची आहे त्यावेळेस मला याची सरळ झेरॉक्स माझी निघणार आहे. म्हणजे माझा पुराव्याचा फोटो येणार आहे आणि त्या पुराव्याखाली त्याचा मानकाचा क्रमांक येणार आहे, स्तराचा क्रमांक येणार आहे आणि जे काही वर्णन केलेलं आहे त्याच्या आद्य निष्पत्तीचं त्या मानकासंदर्भातलं ते देखील आपल्याला झेरॉक्समध्ये येत आहे. म्हणजे आपल्याला हाताने लिहून ठेवायची काही गरज नाही. आणि याचे आपल्याला क्षेत्रनिय आहे. एकूण जे काही 6 क्षेत्र आहेत तिथे आपल्याला याच्या झेरॉक्स ठेवायच्या आहेत. या पद्धतीने आपण झेरॉक्स काढू शकतो.